बुद्ध पौर्णिमा ही सर्व बौद्धांसाठी खूप महत्वाची आहे. ही पौर्णिमा आपल्यासाठी मोठा सण आहे. बुद्ध पौर्णिमा ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या ज्या देशामध्ये बौद्ध धम्म आहे त्या त्या देशामध्ये मोठ्या आनंदात उत्सवात साजरी केली जाते. बुद्धाचा जन्म सुखकर आहे. बुद्धाचा धम्म सुखकर आहेत. बुद्धाचा धम्म उपदेश सुखकर आहेत. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. लुंबिनीच्या वनामध्ये झाला. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता व वार शुक्रवार होता. सिद्धार्थाने 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली व त्यानंतर सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली. इसवी सन पूर्व 528 ला बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली व ते सम्यक संबुद्ध झाले. तोच दिवस सुद्धा वैशाख पौर्णिमेचाच होता व वार बुधवार होता. त्यानंतर तथागताने संपूर्ण आयुष्यभर वयाच्या 80व्या वर्षापर्यंत धम्माचा उपदेश, प्रचार आणि प्रसार पायीच केला व वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे शाल वृक्षाच्या वनामध्ये तथागताचे महापरिनिर्वाण झाले व तो दिवस सुद्धा वैशाख पौर्णिमेचाच होता व वार मंगळवार होता. इसवी सन पूर्व 483 मध्ये महापरिनिर्वाण झाले. महापरिनिर्वाणाची घोषणा तथागताने वैशालीला 3 महिने आधीच केली होती. तो दिवस माघ पौर्णिमेचा होता. अशा प्रकारे सिद्धार्थाचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या सर्व घटना वैशाख पौर्णिमेलाच घडल्या. त्यामुळे आपल्यासाठी ही वैशाख पौर्णिमा अत्यंत पवित्र व महत्वाची आहे. म्हणून सर्व जगामध्ये बुद्ध पौर्णिमा ही साजरी करण्यात येते. आपल्याला बौद्ध धम्माची ओळख ही बाबासाहेबांनी करून दिली, नाहीतर आपल्याला बुद्ध माहीत नसते. बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्धाची ओळख झाली व बुद्धाचा पवित्र असा विज्ञानवादी धम्म आपल्याला दिला.